काल महाराष्ट्राचं एक वादळ शांत झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री काल आपल्याला सर्वांना सोडून गेले. दादांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. प्रत्येक वेळी वेळेवर पोहोचणारे दादा काल मात्र नियतीने त्यांची वेळ चुकवली. दादांसारखे नेते आपल्या महाराष्ट्राला पुन्हा कधीच भेटणार नाही. दादांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. स्वप्न होतं भरारी मारण्याचं, पण नियतीने मात्र तिचे पंखच छाटले. अशी अवघ्या 25 वर्षाची संभवी पाठक. पप्पा, मी दादांसोबत बारामतीला जाते असं पप्पांना सांगून जाणारी कॅबिन क्रू पिंकी माळी, दादांसोबत कायम सोबत असणारे PSO विदीप जाधव आणि अनुभवी कॅप्टन पायलट सुमित कपूर, या सर्वांनाच त्या अपघातात आपला जीव गमवावा लागला. त्या सर्वांनाच भावपूर्ण श्रद्धांजली. यावरून एकच सिद्ध झालं की मृत्यूची कोणती वेळ नसते. मृत्यू आला की तो कुणालाच चुकत नाही.